आता ही वाली भाजी तुम्हाला भेटेल की नाही मला माहिती नाही, पण ही रान भाजी आहे. आता आजी लोक वगैरे ही सगळं आणायची. आता आमच्या घरी नव्हती, एका आजीने बाजूची आणून दिली आम्हाला आणि ती मम्मी सांगितली की आहे तू बनवून बघ, मस्त लागेल. तुम्ही एवढे वर्ष खातवलं, एक नंबर लागते. ही भाजी दिसायला आता छोटी दिसते कारण की ही सुकवली आहे. म्हणजे रानातून कच्ची आणली, मग तिला सुकवली एकदम चुलीवरती वगैरे उन्हात, आणि त्यानं ती कडक झाली. आता तिला परत पाण्यात उकडून घेतली, मग पूर्ण अशी फुलून ती अशी मोठी होऊन जाते, जास्ती होऊन जाते. मग एका पॅनमध्ये ऑइल टाकलं, इथे लसूण टाकलं टेचून, ते आता थोडं गोल्डन ब्राऊन करून घेणार आहे. मग इथं टाकते चॉप केलेला कांदा खूप सारा, तो टाकतोय, त्याला पण असं परतून घेणार आहे. इथं थोडा कढीपत्ता टाकतोय, मजा लागते, आणि मिरची टाकली चॉप करून, मिक्स करून घेतोय. जिरा मी थोडा लेट टाकतोय कारण जिरा सुरुवातीला टाकलं तो जळून जाईल कांदा आणि लसूणसोबत, म्हणून लेट टाकलं. मिक्स करून घेतोय. इथे ॲड करणार ना थोडीशी हळद. आता हळद फक्त टाकणार आहे आणि मिरचीची पूर्ण फ्लेवर राहणार आणि चव लागणार आहे सगळी त्या लोतची. आता लोत ॲड केली, जी पूर्ण फुलली होती तेव्हा एक मूठभर होती आणि आता 2 मूठ झाली कारण की ती सुखावली आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे,